नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, तुमचा ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळत आहे, आमच्या जे काही इंग्लिशचे व्हिडिओ टाकत आहे मी, है ना, त्या इंग्रजीच्या व्हिडिओला जो काही तुम्ही प्रतिसाद देताय खरंच तो उत्तम आहे, है ना. आणि तो प्रतिसाद पाहूनच खरंच खूप असं म्हणजे स्वतःला थोपटावं असं वाटत आहे. ठीक आहे, पण सोबतच तुमची ती एक क्युरी आलेली आहे ना. तुमचं जे काही कंप्लेंट स्वरूपाची एक छोटीशी क्युरी आणि क्यूटसी आहे की सर, तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केला होता इंट्रोडक्टरी पार्ट जो व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला इंग्रजी सोबत मराठी सुद्धा देणार होते. इंग्रजी सोबत काय करणार होतो आपण, मराठी सुद्धा करणार होतो. पण सर, ऍक्च्युअल मध्ये 1 वीक होऊन गेलेलं आहे आणि तुमचं अद्यापही काय झालेलं नाही, मराठीचं लेक्चर अजूनही पडलेलं नाहीये. ठीक आहे, मी अगोदरही सांगितलं होतं की विद्यार्थीच माझ्यासाठी सर्व काही आहेत आणि तुम्ही जे काही सुचवाल, जे काही सजेशन द्याल, है ना, त्यानुसारच आपण काय करू, त्या सजेशनला फॉलो करण्याचा प्रयत्न करू, है ना. त्याच क्युरीचा मान ठेवत, है ना, ती जी काही कंप्लेंट आलेली आहे, क्यूटसी कंप्लेंट आहे, त्या क्यूटच्या कंप्लेंटचा काय करत आहे, मान ठेवत आपण आज काय करतो, मराठी या विषयाचं व्याकरणावरील पहिलं लेक्चर आपण आज काय करतोय, आपण तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर आहे. मग आता याच्यामध्ये काय होईल, सुरुवातीला मराठी व्याकरण क्लिअर आहे. मराठी व्याकरणानंतर जो काही मराठी व्याकरणाचा भाग असेल, राईट, आणि लेवल मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केलेली आहे की आपल्याला लेवल मध्ये कॉम्प्रोमाइज कोणत्याच प्रकारची कॉम्प्रोमाइज होणार नाही, है ना. लेवल तुम्हाला तीच मिळेल जी काय आहे 5th स्टँडर्ड पासून तर कॉम्पिटिटिव्ह लेवल, है ना. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आणि पुढे सुद्धा कोणत्याच प्रकारचं काय होणार नाहीये, कॉम्प्रोमाइज होणार नाहीये, है ना. तुम्हाला जी लेवल बोललोय त्याच लेवलने आपण काय करणार आहोत, जाणार आहोत, है ना. थोडासा कधी कधी व्हिडिओ बोरिंग सुद्धा होऊ शकतं, है ना, पण तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं ते व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे ना. मग चला आपण काय करू, आपल्या विषयाकडे वळू. तर मराठीचा विषयात आपण काय करणार आहोत, व्याकरण घेणार आहोत, है ना, जे कोणासाठी राहील तर 5th स्टँडर्ड पासून तर कॉम्पिटिटिव्ह लेवल पर्यंत. ठीक आहे. तर मित्र हो, पहिलाच प्रश्न आहे माझ्याजवळ की हे जे व्याकरण आहे, हे जो व्याकरण वर्ड आहे, व्याकरण शब्द आहे, है ना, हे व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, है ना. व्याकरण म्हणजे काय, चला काय असते रे व्याकरण, काय असते व्याकरण, काय असते, काय असते. आपल्याकडे एखादा देश आहे, एखादा काय आहे, देश आहे, है ना. हा देश आहे, हा देश चालवण्यासाठी कशाची गरज असते आपल्याला, आणि आपला जो भारत देश आहे, कोणाला कशाला घ्यायचं, आपण आपल्या भारत देशाला घेऊ, इंडियाला घेऊ, है ना. कशाची गरज असते आपल्याला, कॉन्स्टिट्यूशन, है ना, कॉन्स्टिट्यूशन, संविधान म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, संविधान म्हणतो, राईट, है ना. काय आहे, भारत देश आहे आणि तो देश चालवण्यासाठी कोणताही देश असो, आपण एक्झाम्पल साठी भारत घेऊ, आपण कशाला दुसऱ्याला हे करायचं, है ना. तर देश आहे, हा देश चालवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, संविधानाची, कॉन्स्टिट्यूशनची, राईट. आणि या संविधानामध्ये काय असतात रे, काय आहे संविधान म्हणजे, काय आहे संविधानामध्ये, काय आहे, रूल्स दिलेले, नियम, बरोबर आहे, नियम, की या नियमाप्रमाणेच काय होईल, हा देश काय केला जाईल, चालवला जाईल, बरोबर आहे, है ना. या नियमाच्या पलीकडे जर एखादी गोष्ट घडली तर आपण मोर्चे काढतो की नाही, मोर्चे काढतो ना. या नियमाच्या पलीकडे जर गव्हर्नमेंटनी तुमच्या सोबत काही वेगळ्या प्रकारे वागण्याचा किंवा बिहेवियर करण्याचा प्रयत्न केला तर आपण मोर्चे काढतो ना, रोडवर उतरतो की नाही. आता अलीकडील काळात थोडंसं ते कमी झालेलं आहे, कारण आता 2 गोष्टी वेगळ्याच झालेल्या आहेत, है ना. अगोदर काय व्हायचं, ज्याच्यावरती अन्याय व्हायचा ते मोर्चे काढायचे, राईट. आता काय होतं, ज्याच्यावरती अन्याय काढला ज्याच्यावरती अन्याय झाला त्याने जर मोर्चा काढला, त्याला दाबण्यासाठी जी रुलिंग पार्टी आहे ती सुद्धा काय करते, मोर्चा काढते. ठीक आहे, असो, ते त्यांचं पॉलिटिकल आहे, ते पॉलिटिक्स आहे, ते त्यांना, है ना. आपण फक्त काय करू, आपल्या शिक्षणाविषयी आपण शिक्षणावरती फोकस करू.
है ना. तर लक्षात घ्या काय करतो, कुठलाही देश जो असतो त्याचं काय असते, संविधान असते, आणि त्या संविधान म्हणजेच काय असतात ते, त्याला काही दिलेले नियम असतात. काय असतात, दिलेले नियम असतात, ज्या नियमाने काय केला जातो रे बाबा, हा देश चालवला जातो. क्लिअर. त्याचप्रमाणे काय झालेलं आहे, भाषेचं झालेलं आहे. फक्त मराठी का नाही, भाषेचं जे काही व्याकरण असतं ते व्याकरण सुद्धा काय आहे, व्याकरणाला काय म्हटलं जातं. शास्त्र शुद्ध जर आपण डेफिनेशन पाहिली तर आपण काय म्हणतो त्याला, की भाषेचं जे काही स्पष्टीकरण दिलं जातं, भाषेचं जे काय असते स्पष्टीकरण असते ना, लिहितो आपण असते बुक्स मध्ये, भाषेचं स्पष्टीकरण देणारे शास्त्र. क्लिअर आहे. भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे काय होते, व्याकरण होते. हे शास्त्र शुद्ध हे डेफिनेशन आहे. क्लिअर आहे. आपण सोप्या भाषेत काय बोलू शकतो, है ना. तर व्याकरण म्हणजे काय, आपल्याला जे बोलताना किंवा लिहिताना काय झालेलं बाबा, काही रूल्स दिलेले आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत, काही नियम आणि अटी आहेत. त्या नियम आणि अटींना काय करतो आपण, फॉलो करतो, आणि त्याचा संग्रह जो काही असतो तेच म्हणजे काय असते, आपलं व्याकरण असते, है ना. नियम आणि अटी, नियम आणि अटी. क्लिअर आहे. हेच काय असते, माझं व्याकरण असते. क्लिअर आहे. क्वेश्चन विचारला जातो व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे तुम्हाला हेच लिहावं लागलं, भाषेचे स्पष्टीकरण देणारे काय असतात, शास्त्र म्हणजे व्याकरण असते. व्याकरण हे लिहिल्या कसं जातं, व्याकरण हे लिहिल्या कसं जातं, कसं लिहितात व्याकरण, कसं लिहितात, कसं लिहितात रे व्याकरण, कसं लिहितात, नाही माहिती. क्वेश्चन आहे त्याच्यावरती, क्वेश्चन आहे त्याच्यावरती, व्याकरण कसं लिहितात, लिहायचं प्लस आ प्लस क्री, व्याकरण है ना. व्ही प्लस आ प्लस क्री म्हणतो आपण त्याला, त्याला काय म्हणतो आपण, व्याकरण म्हणतो, है ना. व्याकरण म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो, व्याकरण. काय काय सांगितलं, व्याकरण भाषेचे. ठीक आहे. काय बोललो आपण, व्याकरण. व्याकरण काय असते, भाषेचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र. राईट. आपण आपल्या भाषेत काय म्हणू, आपण त्याला नियम आणि अटी असतात बोलण्याच्या, लिहिण्याच्या, त्याला आपण काय म्हणतो, व्याकरण म्हणतो. आणि व्याकरण कसं लिहिलं जाते रे भाऊ, तर व्याकरण हे व्ही प्लस आर प्लस क्रू म्हणतो आपण त्याला, है ना. काय म्हणतो आपण, क्रू म्हणतो. हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. क्लिअर आहे. हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. इथपर्यंत क्लिअर आहे का. म्हणजेच याच्यानंतर जर कोणी व्याकरण तुम्हाला विचारलं, व्याकरण म्हणजे काय असते, काय असते, भाषेचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र म्हणजे व्याकरण असते. ज्याच्यामध्ये काय असतात, भाषा कशी बोलल्या जाते, लिहिल्या जाते, है की नाही, उच्चारल्या जाते, ते त्याचे जे काही नियम आणि अटी असतात, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, व्याकरण म्हणतो. आणि काय असते रे बाबा, ते कशा प्रकारे लिहिल्या जाते, व्ही आणि क्रूच्या संदर्भात ते लिहिल्या जाते. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे भाषा. भाषेचं व्याकरण तर पाहिलं आपण, भाषाच माहित नसलं तर कसं होईल. भाषा, भाषा काय असते, लक्षात घ्या. भाषा काय असते, भाषा हा जो शब्द आहे, भाषा हा जो शब्द आहे, हा भाष्य. काय म्हटलंय मी, भाषा हा जो शब्द आहे, हा भाष या संस्कृत धातूपासून बनलेला असतो. संस्कृत धातूपासून बनलेला असतो. काय, भाषा. क्लिअर आहे ना, पण क्लिअर आहे सगळ्यांना, है ना. भाषा, भाषा काय असते, भाषा हा भाष्य या संस्कृत
धातूपासून बनलेला असतो. क्लिअर? काय मिळालं मला? काय मिळालं? व्याकरण पाहताय. व्याकरण आपण व्याख्या पाहली, भाषेचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र असते. नियम आणि अटी असतात बोलण्याच्या लिहिण्याच्या, आणि ते कसं लिहितात, वी प्लस आ प्लस क्रू. क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय पाहतो आपण? भाषा. भाषा काय असते रे बाबा? तर लक्षात घ्यायचं, भाषा काय असते? भाष्य हा काय आहे बाबा? संस्कृत धातू आहे आणि याच्यापासून काय तयार झालेला आहे? भाषा हा शब्द तयार झालेला आहे. क्लिअर? मग सर हा इथं धातू आलेला आहे. धातू सायन्स मध्ये जायचं नाही, विज्ञानात जायचं नाही, है ना? धातू नाही ना, धातू आले तर अधातू पण येईल, है ना? आपण काय शिकतोय? भाषा शिकतो, है ना? आपण काय शिकतोय? भाषा शिकतोय. धातू आला तर मग सर इथं अधातू पण येईल, है ना? असं अधातू येईल का? नाही. अधातू कसं येईल, है ना? लक्षात ठेवायचं. मग सर धातू काय असते? धातू म्हणजे काय? तर जो क्रियापदाचा, जे क्रियापद असतं, क्रियापदाचा मूळ शब्द जो असतो ना, क्रियापदाचा मूळ शब्द म्हणजे काय असते रे बाबा? धातू असते. म्हणजे काय असते? धातू असते. क्रियापदाचा मूळ शब्द म्हणजे धातू असतो. पुन्हा मला काय मिळालं रे बाबा? क्रियापद. लक्षात घ्या, मी जो म्हणजे आता ज्यांचं झालेलं आहे काहीतरी, है ना, 50%, 60%, 70% ग्रामर, है ना, त्यांच्यासाठी हे शब्द नवीन नाही आहेत. पण ज्यांचं काहीच नाही आहे, जे सुरुवातीपासून, जे बिगिनर्स आहेत, जे सुरुवातीपासून म्हणजे शिकायला सुरुवात करत आहे, है ना, एकदम बेसिक पासून, त्यांच्यासाठी हे सगळे जे शब्द आहेत ना, ते नवीन आहेत. तर लक्षात घ्यायचं, धातू मी काय सांगितलेलं आहे, है ना? धातू काय सांगितलेलं आहे की क्रियापदाचा जो मूळ शब्द असतो, तो काय असतो? धातू असतो. मग सर आम्हाला अगोदर काय क्लिअर करा? क्रियापद क्लिअर करा की क्रियापद काय असते. जर क्रियापदच आम्हाला माहित नाही तर त्याचा मूळ शब्द कुठून शोधत बसणार आम्ही आणि कुठे सापडणार आहे आम्हाला? पण त्याच्यासाठी तो जो धातू शोधायचा आहे, मूळ शब्द शोधायचा आहे, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? क्रियापद माहित असणं काय असते? गरजेचं असते. आणि सिम्पली क्रियापद काय असते रे बाबा? क्रियापद हा व्याकरणामधील एक असा शब्द आहे ज्याच्यातून काय दर्शवला जाते रे बाबा? क्रियापद काय असते? लक्षात घ्या, क्रियापद काय असते, है ना? कारण असा शब्द असतो ज्याच्यामध्ये, है ना, काय दर्शवलं जाते? त्या शब्दातून क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य, है ना? म्हणजे असा शब्द किंवा जो शब्द ज्याच्यामधून काय दाखवला जाते? क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य दर्शवल्या जाते. इन शॉर्ट सांगतो मी तुम्हाला डिटेल्स मध्ये घेऊन जात नाहीये, राईट? कारण ज्यावेळेस शब्दाच्या जाती वगैरे शिकू त्यावेळी मी तुम्हाला हा क्रियापद काय असते, है ना, तेव्हा डिटेल्स मध्ये शिकवेल. पण आता एक जनरल आयडिया तुमच्याकडे हवी. मग क्रियापद जर विचारलं तर काय? क्रिया असा शब्द ज्या शब्दातून काय होते? क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त होते. कुठे? वाक्यामध्ये, है ना? म्हणजेच मग आता मला एक सांगा, मग सर असा शब्द कुठला असतो? आहे ना रे बाबा? येणे, जाणे, खाणे, पिणे, हे सगळेचे सगळे काय आहेत? क्रियापद आहे, राईट? सगळेचे सगळे काय आहे? क्रियापद आहे. जसं येणे घेतला मी, हा येणे जेव्हा म्हणतो, पाहायचा ना, हा जो येणे शब्द आहे, हा येणे शब्द म्हटल्यानंतर या येणेमध्ये क्रिया आहेत का? क्रिया आहेत, ऑब्विसली. जर एखादा व्यक्ती येत असेल, है ना, तो चालतच येईल आणि चालणे काय आहे? क्रिया आहे. नंतर येत असताना काहीतरी कृती होते का? कृती होते, है ना, काहीतरी कृती होते. हालचाल होते का? होते. आणि त्याच्यातून एक काय तुमचं जे काही कार्य आहे ते कार्य सुद्धा संपन्न होते, है ना? सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा तुम्हाला क्रियापद विचारला जाईल तर क्रियापदामध्ये एक सोपं लक्षात ठेवायचं, असा शब्द असतो वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये असा एक शब्द असतो ज्याच्यामधून आपण काय करतो रे बाबा? क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त करतो.
इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे है ना? मग आता माझ्याकडे कोणती क्रियापद आहे तिथे? येणे, जाणे, खाणे, पिणे. क्लिअर? खाणे, पिणे. आता मी काय करतो? आता मी या माझ्या धातू या शब्दावरती येतो है ना, आणि या धातूची मी तुम्हाला जी काय व्याख्या सांगितली आहे, काय म्हटलंय धातू म्हणजे काय? तर क्रियापदाचा मूळ शब्द. क्रियापदाचा मूळ शब्द. मला एक सांगा, हा जो येणे आहे हे क्रियापद आहे मला माहिती आहे, पण याचा मूळ शब्द काय आहे? येणे आहे का? नाही. याचा मूळ शब्द काय आहे? ए. हा जो जाणे आहे ऑब्विसली काय आहे? ते क्रियापद आहे, राईट? मग क्रियापद आहे, पण याचा मूळ शब्द काय आहे? जा. खाण्याचा काय आहे? खा. पिण्याचा काय आहे? पी. आहे ना? याला सुद्धा मिनिंग आहे की नाही? मिनिंग आहे ना? ए म्हटलं तर येतात, जा म्हटलं तर जातात, खा म्हटलं तर खातात, आणि पी म्हटलं तर पितात. ह्याला सुद्धा मिनिंग आहे ना? क्लिअर आहे इथपर्यंत? है ना? जेव्हा क्रियापदाचं म्हणजे हे काय आहे? क्रियापदाचे मूळ शब्द आहे, आणि यालाच काय म्हणतात रे बाबा? धातू म्हणतात. यालाच काय म्हणतात? धातू म्हणतात. क्लिअर आहे? त्याचप्रमाणे हा जो भाषा आहे, हा भाषा कसा बनला रे बाबा? भाष्य या धातूपासून, भाष्य या संस्कृत धातूपासून काय बनलेलं आहे? भाषा बनलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट, कोणाला काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत की नाही सर याच्यामधलं मला काही समजलेलं नाहीये? क्लिअर? हा, काय पाहिलं मी? काय सांगितलं तुम्हाला? व्याकरण. व्याकरण म्हणजे काय असतं रे बाबा? भाषेचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र म्हणजे व्याकरण असते. आणि आपण आपल्या भाषेत काय सांगितलं? बोलण्याला, लिहिण्याला जे काही नियम आणि अटी असतात त्याला आपण काय म्हणतो? त्यांचा जो काही संग्रह असतो, जो काही नियम आणि अटींचा काय असतो? संग्रह असतो, त्याला आपण व्याकरण म्हणतो. आणि ते व्याकरण कशा पद्धतीने लिहिले जाते? तर वी प्लस आ प्लस आ प्लस q है ना, विग्रह करून व्याकरण. क्लिअर आहे इथपर्यंत? है ना? मग काय पाहिलं मी तुम्हाला? मग काय आपण डिस्कस करत होतो? भाषा. मग मी सांगितलं तुम्हाला काय म्हटलं की भाषा जो असतो हा भाष्य या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. भाष्य या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. संस्कृत ही भाषा आहे. संस्कृत काय आहे? ही भाषा आहे, आणि संस्कृत धातूपासून बनलेला आहे. धातू काय असतं रे बाबा? तर धातू हा क्रियापदाचा मूळ शब्द असतो. मग त्याच्यासाठी मला काय असणं माहित असणं गरजेचं होतं? क्रियापद माहित असणं गरजेचं होतं. मग क्रियापद म्हणजे मी तुम्हाला इन शॉर्ट काय सांगितलं छोट्या सोप्या भाषेत की असा शब्द, वाक्यामधला असा शब्द ज्याच्यातून काय होते? क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त होते, अशा शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. मग मी त्याचे तुम्हाला इथे एक्झाम्पल देऊन सांगण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला की इथे काय असतो? येणे, जाणे, खाणे आणि पिणे हे जे काही क्रियापद आहेत यांचा मूळ शब्द हे येणे आहेत का? येण्याचा मूळ शब्द येणे आहे का? नाहीये. तर त्याचा मूळ शब्द ए आहे, जा आहे, खा आहे, पी आहे. आणि हे जे मूळ शब्द असतात कोणाचे रे? क्रियापदाचे. यालाच आपण काय म्हटलं? काय म्हटलं? धातू. काय म्हटलं याला आपण? धातू. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे ना? नेक्स्ट काय आहे? भाषा. भाषेला आणखी काय बोलू शकतो? काय व्याख्या करू शकता तुम्ही भाषेची? भाषेतून काय करू शकता तुम्ही? काय असते भाषा? हा, बोलू शकता ना. भाषा काय आहे? संवाद साधण्याचं साधन आहे. संवाद संवाद साधण्याचं साधन म्हणजे काय रे? म्हणजे भाषा होय. राईट? इमॅजिन करा, विचार करा की जर भाषा यासारखी काय नसती? संकल्पनाच नसती, भाषा ही संकल्पनाच नसती, तर तुमचं जीवन असतं का रे बाबा? खरंच जीवन असतं, पण जीवनाला तो अर्थ नसता जो तुम्हाला आता अनुभवायला मिळतो. क्लिअर? क्लिअर? काय बोलतोय मी की भाषा काय असते? संवाद साधण्याचं साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे. आणि मी काय म्हटलं? जर भाषा नावाची ही संकल्पनाच तुमच्या आयुष्यात नसती तर तुमच्या जीवनाला अर्थ असता का? नाही. अर्थ असता, पण आता ते काय काय झालं असतं? सगळे मुख्य प्राणी म्हणून फिरलेले असते है ना? का? कारण है ना
देवाने या पृथ्वीवर बनवलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माणूस आहे ना. आणि या माणसाला काय असतात? विचार असतात, है ना, अनुभव असतात, है ना. जीवन जगत असताना या गोष्टीचा आपल्याला काय होतो? या गोष्टी समोर जावं, या गोष्टी आपल्याला आपोआपच मिळतात. विचार असतात, अनुभव असतात, नंतर भावना असतात. क्लिअर आहे पर्यंत? संवाद साधण्याचं साधन म्हणजे भाषा, है ना. आणि काय म्हटलं मी की देवाने या पृथ्वीवर बनवलेली सर्वात सुंदर जी काही गोष्ट असेल ती म्हणजे माणूस, है ना. आणि माणसाकडे कोणकोणत्या गोष्टी असतात? तर विचार करण्याची शक्ती असते, अनुभव येत असतात, नंतर भावना असतात त्यांना. क्लिअर आहे ना. तर या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे रे? भाषेची. कल्पना करा, जर ही भाषा नसती तर या गोष्टी तुम्ही सांगू शकले असता का? सांगू शकले असता का? नाही, है ना. शाळेत जायचं नाही, बरोबर, शाळेत जायचं नाही, त्यासाठी पोटदुखीचा बहाणा तुम्ही तुमच्या मित्राला सांगता की बाबा रे सरांना जाऊन सांग की माझं काय होत आहे, पोट दुखत आहे, जरी ते दुखत नसेल तरी. बरोबर. जर कशाच्या माध्यमातून तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न केलाय? भाषेच्या माध्यमातून. हा, भाषा होती म्हणून तुम्ही त्याला सांगितलं, आणि भाषा होती म्हणूनच तुमच्या मित्राने सुद्धा सरांना जाऊन सांगितलं. काय सांगितलं? की सर तो आज येणार नाही कारण त्याचं काय होत आहे? पोट दुखत आहे, काहीतरी दुखत आहे. क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजेच मग आता मी काय म्हटलंय की संवाद साधण्याचं साधन म्हणजे काय असते? भाषा असते. आणि त्याच्यामधून आपण काय करतो? आपले विचार, अनुभव आणि काय करतो? भावना एकमेकांपुढे काय करतो? व्यक्त करतो. भावना काय करतो? एकमेकांपुढे व्यक्त करतो. क्लिअर आहे इथपर्यंत? काही कोणाला प्रॉब्लेम? क्लिअर आहे ना? हा. नेक्स्ट काय आहे मला एक सांगा. ह्या भाषेला आपण काय म्हणतो? बोलणारा किंवा जो ऐकणारा असतो यांच्यामधील जर दुवा विचारला कोण आहे तर कोण राहील? भाषा. कोण राहील? भाषा. म्हणजे जो बोलणारा असतो, बोलणारा आणि कोण? बोलणारा आणि ऐकणारा असतो. बोलणारा आणि ऐकणारा असतो. यांच्यातील दुवा बनण्याचं काम कोण करतं रे? भाषा करतं. कोण करतं? भाषा करतो. बोलणारा आणि ऐकणाऱ्याच्या मधला दुवा बनण्याचं काम कोण करतो? भाषा करतो. किंवा आपण त्याला सोप्या भाषेत बोलू शकतो काय की यांच्यामधला जो काही पूल असतो, यांना जोडणारा जो काय पूल असतो तो काय असतो रे बाबा? भाषा असतो. भाषेमुळेच होते ना हे शक्य. बोलणारा जे काही बोलतो, ऐकणारा ऐकतो, त्याला ते समजते. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना? लक्षात घ्यायचं भाषा. काय लक्षात घ्यायचं? भाषा. भाषा भाषा कोणत्या संस्कृत धातूपासून जर आलेली जर विचारलं तर भाष्य. भाष्य या संस्कृत धातूपासून आलेली आहे. क्लिअर आहे हा वर्ड? भाषा शब्द कशापासून आलेला आहे? संस्कृत धातू आहे भाष्य. या भाष्य संस्कृत धातूपासून आलेला आहे. धातू जर विचारला, धातू क्लिअर केलाय मी अगोदरच. क्रियापदाचा जो मूळ शब्द असतो, क्रियापदाचा मूळ अर्थ सांगणारा शब्द असं असते ते, है ना. क्रियापदाचा मूळ अर्थ सांगणारा शब्द म्हणजे धातू. त्याला मी नाही म्हणू शकत काय? क्रियापदाचा मूळ शब्द. क्रियापदाचा मूळ शब्द. मग सर आम्ही कम्प्लिटली पूर्णतः काय आहोत? ब्लॅक आहोत. आम्ही आजच सुरुवात करत आहोत व्याकरण शिकण्याची. पण त्यासाठी आम्हाला एक क्रियापदाची काय करा? आणि एक छोटीशी संक्षिप्त काय करा? आम्हाला व्याख्या द्या किंवा ते क्रियापद आम्हाला सांगा. तर मी सांगितलं तुम्हाला असा शब्द असतो वाक्यामध्ये ज्याच्यातून क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त होते, है ना. तर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. मग येणे, जाणे, खाणे, पिणे मी एक उदाहरणासाठी घेतलं होतं. आणि त्याच्यातला धातू जो आहे ये, जा, खा आणि पी, हा काय होता? धातू होता. इथपर्यंत क्लिअर आहे? मग पुन्हा मी काय म्हटलं होतं? भाषा. भाषा काय असते रे बाबा?
भाषेला आपण संवाद साधण्याचं काय म्हटलेलं आहे, साधन म्हटलेलं आहे. काय तर कारण काय आहे, हा विचार, अनुभव आणि जो भावना असतात, है ना, प्रत्येकालाच आहे का कोणी भावनाहीन आहे का, कोणी विचारहीन आहे का, नाही. प्रत्येकाला आपापले विचार असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याचं काही घेणं नाही, विचार तर असतात ना, है ना. तर या जे आपल्याला आपण काय करतो, एकमेकांना शेअर करतो, एकमेकांना सांगतो ते कशाच्या माध्यमातून सांगतो, भाषेच्या माध्यमातून सांगतो. आणि जर विचारलं की बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधील दुवा कोण असतो, तर त्याचा राईट आन्सर काय राहील, भाषा. भाषा ही बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधील काय असते, एक प्रकारचा पूल असतो, एक प्रकारचा काय असतो, दुवा असतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे, राईट है ना. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे एक टर्म्स आहे, एक शब्द आहे, एक संकल्पना आहे, अक्षर. काय आहे नेक्स्ट संकल्पना आपल्याकडे, अक्षर. अक्षर काय असेल रे, अक्षर. अक्षर काय असेल, कशाला आपण अक्षर म्हणू. याचा जर आपण फोड केली तर कसं लिहू शकतो आपण, अ प्लस क्षर, है ना. मला माहिती आहे आपण संधी विग्रह जेव्हा करतो किंवा याला जी फोड करतो तेव्हा हा जो अ असतो, है ना, बेसिकली हा अ नाही या अर्थाने लिहिला जातो, नाही या अर्थाने लिहिल्या जातो. क्लिअर है ना. आणि हा जो नेक्स्ट आहे काय उरलेला आपल्याकडे, क्षर. हा जो नेक्स्ट आहे क्षर उरलेला आहे, याचा मिनिंग काय होतो रे बाबा, नाश पावणारा. काय होतो, नाश पावणारा. क्लिअर आहे. अक्षर त्याला फोड केली आपण, त्याची फोड केली, अ प्लस अक्षर केलं, अ प्लस क्षर, राईट. अचा मराठीमध्ये मिनिंग काय होतो, नाही या अर्थाने आलेला आहे तिथे हा अ, आणि क्षरचा काय होतो, नाश पावणारा, है ना, नाश पावणारा. म्हणजेच ना आता इथे याचा संपूर्ण मिनिंग काय होईल, है ना. क्षर म्हणजे नाश पावणारा, अ म्हणजे नाही, म्हणजे जो काय होतो, नाश पावत नाही, नाश पावत नाही, तो संपत नाही, है ना, त्याला आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो. अक्षर संपते का, नाही. नाश पावते का, नाही. परंतु याच उलट जो तुमचा ध्वनी असतो, ध्वनी म्हणजे आवाज, काय आवाज नाही, हा आवाजच बोलू आपण त्याला, पण जे काय तुम्ही शब्द उच्चारता, अक्षर उच्चारता, है ना, जे काही उच्चार करता, राईट, ते कसे असतात, ते नाश पावणारे असतात. बरोबर आहे. आता मी हे जे काही बोलतो हे जर लिखित स्वरूपात नाही नसलं तर झालं ना, मी इथे बोललो आणि संपलं, राईट. पण अक्षर असल्यामुळे आपण त्याचं काय करू शकतो, आपण जे काही ध्वनी बोलतो, जे काही वर्ण उच्चारतो त्याचा आपण काय करतो, संगोपन करू शकतो, आणि संगोपन करू शकत असल्यामुळे ते कधीच काय होत नाही, नाश पावत नाही. ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत तसेच जातात. त्याच्यामध्ये थोडे थोडे काय होत जातात, कालानुसार चेंजेस सुद्धा होत चाललेले असतात. क्लिअर आहे इथपर्यंत. म्हणजे अक्षर जेव्हा विचारलं जाईल तुम्हाला तर काय सांगा, नाश न पावणारे. अक्षर म्हणजे काय असतात, नाश न पावणारे, नाश न पावणारे. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. मग मला एक सांगा, अक्षर मराठीमध्ये कसं बनवलं जातं किंवा कसं तयार होतं एखादा अक्षर. जसं माझ्याकडे आता मी इथे दिलेलं आहे तुम्हाला, ग दिलेला आहे, हा ग, गणपतीचा ग, गंमत जम्मत मधील गंमतचा ग, राईट. हा ग आहे, हा कसा क्रिएट होतो, कसा बनवला जातो, कसं लिहितात या ग ला मराठीमध्ये, तर ग याचा एक पाय जो आहे तो कसा करायचा, लंगडा करायचा त्याला, है ना.
हा, त्याने जर एक्झामचा फॉर्म भरला तर हँडिकॅप कॅटेगरीतून काय करेल तो, टॉप करेल है ना. प्लस नुसतं याला आता काय झाला, ग ग त्याचा एक पाय आपण काय केला, लंगडा केलेला आहे आणि त्याला सोबत काय आलेलं आहे, स्वर अ आलेला आहे. काय आलेलं आहे, अ आलेलं आहे है ना. म्हणजे तुमचा हे काय आहे, समजा हा ग काय असते तुमचा, ग काय आहे, व्यंजन आहे. ग काय आहे, व्यंजन आहे. व्यंजन आहे. आणि अ काय आहे, स्वर आहे. अ काय आहे, स्वर आहे. ग काय आहे, व्यंजन आहे. अ काय आहे, स्वर आहे. यावरून मी असं बोलू शकत नाही का की जर अक्षर बनवायचं असेल मला तर व्यंजनामध्ये जर मला काय करावं लागेल, स्वर ऍड करावं लागेल, तर तुमचा काय बनतो रे, अक्षर बनतो. क्लिअर आहे इथपर्यंत. क घेऊ, कसा म्हणला, क लिहायचा, त्याचा एक पाय लंगडा करायचा आणि त्याला काय करायचं, अ जोडायचं. समजून झालं का सर. पुन्हा आम्हाला काय झालं, नवीन वर्ड सापडला, कोणता रे, व्यंजन आणि स्वर. व्यंजन आणि स्वर. इथपर्यंत क्लिअर आहे ना. काय म्हटलं मी, अक्षर काय असतात, कधीही नाश न पावणारे असतात, नाश पावत नाही. क्लिअर आहे ना. एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचून जातात जसेच्या तसे है ना. नंतर मग आपण ते अक्षर कसं तयार होते ते पाहिलेलं आहे. अक्षर कसं तयार होते ते पाहिलेलं आहे. अक्षर कसं तयार होते है ना. इथे मी एक्झाम्पल दिलं, ग कसं तयार झालेलं आहे, ग घेतलेलं आहे, त्याला त्याचा हे पाय लंगडा केलेला आहे आणि प्लस त्याला काय केलेलं आहे, स्वर ऍड केलेलं आहे ना. असा तो काय झाला, ग झालेला आहे. क्लिअर आहे. नंतर नाही झालं, मी समाधानी झालो का एका एक्झाम्पल वरती, एका एक्झाम्पल वरती मी समाधानी झालो का, नाही. तुम्ही तरी कशाला होता, है की नाही. तर मग हा जो क घेतलेला आहे, क सुद्धा मी कोणत्या पद्धतीने लिहिलेला आहे, क लिहिलेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, अ ऍड केलेलं आहे. मग याच्यावरनं मी तुम्हाला सांगत काय काय बोलू शकतो आपण, की जेव्हा एखादं अक्षर तयार होते तेव्हा काय काय पाहिजे आपल्याला, व्यंजन आणि स्वर पाहिजे. व्यंजन आणि काय पाहिजे, स्वर पाहिजे. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा काय बनतो रे बाबा, तेव्हा अक्षर तयार होते. क्लिअर, क्लिअर आहे इथपर्यंत. कोणाला काही प्रॉब्लेम आहे, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर लक्षात राहील अक्षर कसं तयार होते तर है ना. मग सर बोर्डवर असणाऱ्या प्रत्येक शब्दाची तुम्ही काय करता, आम्हाला एक बेसिक आयडिया देता है ना, जरी झालेला नसेल तरी. मग सर इथे स्वर आणि व्यंजन काय असतात है ना. समोर वर्ण विचार नावाचा तुमच्याकडे चॅप्टरच आहे, त्या चॅप्टर मध्ये आपण क्लिअर करू त्या गोष्टी है ना. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही एखादा वर्ण किंवा एखादा वर्ड किंवा एखादा अक्षराचा काय करता, उच्चार करता है ना. जेव्हा तुम्ही एखादा वर्ण काय करता, उच्चार करता, त्यावेळी लक्षात ठेवायचं, एखादा वर्ण उच्चार करते वेळी, एखादा वर्णाचा काय करता, उच्चार करता, त्यावेळी है ना तुमच्या तोंडामध्ये असलेली जी जीभ आहे, तुमच्या तोंडामध्ये असलेली जी काही असते जीभ असते है ना. वर्ण उच्चार करत असताना तोंडामध्ये असलेली काय आहे, तुमच्या जीभ आहे, जी काय असते रे बाबा, जेव्हा गरज नसते तेव्हा ती बोलते है ना. जेव्हा तिची काय नसते, गरज नसते तेव्हा ती बोलते. इकडची गोष्ट तिकडे नेण्यासाठी आणि तिकडची गोष्ट इकडे आणण्यासाठी मोस्टली यूज होते है ना. क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. विचारलंय फंक्शन ऑफ जीभ है ना, टंग. काय सांगा, इकडची गोष्ट तिकडे नेणे, तिकडची गोष्ट इकडे आणणे है ना. किंवा जिथे बोलायची गरज नसते तिथे सुद्धा काय करणे, पटकन बोलून देणे. हे काय असतात, जीभेचे काम असतात है ना. जीभेचे काय ते कार्य आहे. असो, आपल्याला काय करायचं, जीभ शिकत नाही आपण. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे स्वर. स्वर पाहिजे ना आपल्याला. तर मग काय म्हटलं मी, एखाद्या वर्णाचा जेव्हा तुम्ही काय करता, उच्चार करत असता, उच्चार करत असताना तुमची जी जीभ आहे है ना, जीभ असते ना, सगळ्यांकडे आहे का,
जीभ आहे सगळ्यांकडे. हा, तर वर्णाचा उच्चार करत असताना ही जी जीभ आहे याचा जिभेमध्ये, या जिभेचा तुम्ही उच्चार करत असताना तोंडामध्ये कोणत्याही जागेला स्पर्श होत नाही. तोंडामध्ये स्पर्श न होता, तोंडामध्ये स्पर्श न होता जो उच्चार केला जातो है ना. क्लिअर आहे. मग काय म्हटलं मी, काय पाहतो इथे आपण स्वराची एक थोडीशी जनरल आयडिया घेऊन घ्या. काय असते है ना, जेव्हा तुम्ही एखाद्या वर्णाचा काय करता, उच्चार करता, त्यावेळी तोंडामध्ये असलेली जी जीभ आहे तो उच्चार करत असताना तोंडामध्ये कोणत्याही जागेला स्पर्श करत नाही है ना. कोणत्याही याला स्पर्श न करता जो उच्चार होतो त्याला आपण काय म्हणतो रे बाबा, स्वर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो. अ आ इ है ना. घरी जाऊन चेक करू, आपलं ज्यावेळेस व्हिडिओ संपेल त्यावेळेस चेक करायचं. जो आ इ है ना, जी काही तुमची 14 कडी 12 कडी असते, आता 12 कडी काय झालेली आहे, 14 कडी झालेली आहे. राईट. याचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस तुमचा जीभ जे असते त्या उच्चार करत असताना तोंडामध्ये कुठल्याही पार्टला काय होत नाही, स्पर्श करत नाही. शिवाय हे जे उच्चार असतात हे डायरेक्ट कुठून येतात रे बाबा, तुमच्या गळ्यातून येतात. क्लिअर आहे पर्यंत. त्याला आपण स्वर म्हणतो. याच्याच उलट, स्वरांच्याच उलट काय असतात रे, व्यंजन असतात. स्वरांच्याच स्वरांच्याच उलट काय आहे, व्यंजन असतात है ना. जेव्हा आपण ह्या व्यंजनांचा उच्चार करतो तेव्हा ते कुठे ना कुठे काय होत असतात, स्पर्श होत असतात, येत असताना, बाहेर येत असताना तोंडामधून. राईट. त्याला आपण काय म्हणतो, व्यंजन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, व्यंजन म्हणतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. इंट्रोडक्शन पार्ट होता हा मराठी या विषयाचा, मराठी व्याकरणाचा है ना. तर काय पाहिलं आपण, व्याकरण. व्याकरण म्हणजे काय पाहिलं, तर भाषेचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र म्हणजे काय असते, व्याकरण असते. धवल सरांच्या भाषेत काय असतात, नियम आणि अटी असतात बोलण्याच्या, ऐकण्याच्या है ना. ज्याचा संग्रह असतो त्याला आपण काय म्हणतो, व्याकरण म्हणतो. कोणत्या पद्धतीने लिहिल्या जाते, वी प्लस आ प्लस क्री, याला क्रू म्हणतो आपण है ना. या पद्धतीने लिहिल्या जाते. क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, त्याच्यानंतर आपण भाषा ही संकल्पना पाहिली. भाषा ही कोणत्या संस्कृत धातूपासून जर आली विचारलं तर काय सांगतो मी, काय सांगेन, भाष्य या संस्कृत धातूपासून आलेलं आहे. नवीन शब्द मला कोणता मिळालेला होता, धातू मिळालेला होता. राईट. मग धातू नवीन शब्द मिळालेला होता. तर सर धातू म्हणजे काय, तर क्रियापदाचा मूळ अर्थ दर्शवणारा शब्द है ना. क्रियापदाचा मूळ शब्द, क्रियापदाचा काय असतो, मूळ शब्द म्हणजे धातू असतो. सर समजलं नाही, मग अगोदर आम्हाला क्रियापद क्लिअर करा, त्याच्यानंतर आम्हाला धातू सांगा है ना. मग आपण कुठे आलो, क्रियापद आलो. क्रियापद काय सांगितलं सोप्या भाषेत, असा शब्द, वाक्यामध्ये असा शब्द असतो ज्याच्यातून क्रिया, कृती, हालचाल आणि काय होते, कार्य व्यक्त होते है ना. कार्य व्यक्त होते त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. येणे, जाणे, खाणे, पिणे. राईट. हे काय होते, आपल्याकडे क्रियापद होते. सर हे जर क्रियापद झालं, आम्हाला काय पाहिजे, याचा मूळ शब्द पाहिजे. जेव्हा आम्हाला काय मिळेल, धातू मिळेल. मग मी इथे काय घेतला, येणे एक्झाम्पल होतं. येणेचा मूळ धातू काय आहे, ए आहे. जाणे मधला जा आहे, खाणे मधला खा आणि पिणे मधला पी. आणि यालाच आपण काय म्हटलं होतं, धातू म्हटलं होतं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. क्लिअर आहे. नंतर भाषेला आणखी काय बोलतो आपण, संवाद साधण्याचं जे काही साधन असतो है ना, ज्याच्यातून आपण विचार, अनुभव, भावना है ना, आपण स्वतःही काय होतो तो व्यक्त होतो, त्याला आपण काय म्हणतो, भाषा म्हणतो. आणखी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बोलणारा आणि ऐकणारा. बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधील जर दुवा विचारला कोणता आहे, तर कोणता आहे, भाषा आहे है ना. यांच्यामधील जर पूल विचारला कोणता आहे, तर कोणता आहे, भाषा आहे. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना है ना. नंतर कुठे आलो आपण, अक्षरावरती आलो. नंतर कुठे आलो आपण, अक्षरावरती. अक्षराची जेव्हा आपण काय केली, फोड केली, तेव्हा अ चा मिनिंग मी सांगितलंय तुम्हाला काय होते, नाही होते. आणि क्षरचा मिनिंग काय होतो, नाश पावणारा होतो. म्हणजेच अक्षर म्हणजे नाश पावत नसणारा किंवा असा शब्द ज्याचा कधीही काय होत नाही, नाश होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो. मग मी तुम्हाला हे सांगितलं की अक्षर बनते कसं किंवा तयार कसं होते है ना. तर मी इथे एक्झाम्पल साठी तुम्हाला काय दिलेलं आहे, ग दिलेलं आहे. आणि ग चा इथे ग कसा बनलेला आहे, ग कोणत्या स्वरूपात बनलेला आहे, तर ग आलाय, त्याचा एक पाय लंगडा केलेला आहे. नंतर प्लस प्लस हा ग जो आहे हा काय होता, हा व्यंजन आहे. ग काय आहे, व्यंजन आहे. अ काय आहे, स्वर आहे
है ना. जेव्हा व्यंजन आणि स्वर एकत्र आले तेव्हा तुमचा काय क्रिएट झाला, अक्षर तयार झालं. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना. हा, मग सर पुन्हा आम्हाला नवीन टर्म मिळालेली आहे. काय ना, नवीन टर्म काय मिळालेली आहे, व्यंजन आणि स्वर. मग व्यंजन आणि स्वर ही जी नवीन टर्म मिळाली आहे, मी तुम्हाला स्वर सांगितले काय असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या वर्णाचा काय करता, उच्चार करता, तुमच्या तोंडामध्ये प्रत्येकाची जीभ असते है ना. ती जी जीभ आहे, जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा तोंडामध्ये कोणत्याही ठिकाणी काय होत नाही, ते स्पर्श करत नाही है ना. आणि तो जो साऊंड असतो तो डायरेक्टली कुठून निघतो रे बाबा, गळ्यामधून निघतो है ना. फॉर एक्झाम्पल अ, आ, ई, तुमची 12खडी 14खडी जी काही असते ती, हे जे सगळे काय असतात, स्वर असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही उच्चार करता ना त्यावेळेस तुमच्या जिभेचा तोंडामध्ये कोणत्याही प्रकारे काय होत नाही, स्पर्श करत नाही है ना. आणि या स्वरांच्याच उलट काय असते, स्वरांच्याच उलट कोणाची व्याख्या आहे, व्यंजनाची. जसं प, फ, नंतर आहे ना प, फ, नंतर ड. पहा ना, जेव्हा तुम्ही हे शब्द उच्चार करता तेव्हा तुमची जी जीभ आहे, त्या जिभेची जी काही हालचाल होते त्या हालचालीमध्ये ती तोंडामध्ये कुठे ना कुठेतरी काय करते, स्पर्श करते. इथपर्यंत क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. इथे आपलं हे जे सेशन आहे मराठीचं है ना, हा जो समजा इंट्रोडक्टरी पार्ट आहे इथे वाइंड अप करू है ना. आणि इथे काय करू आपण, थांबू. लेक्चर जर आवडलं असेल तर काय करा, अगोदर जे टाकलेले इंग्रजीचे लेक्चर आहेत ते एकदा सीन करा, वॉच करा. वॉच केल्यानंतर हे जे लेक्चर आज पडेल है ना, तर याला सुद्धा काय करा, गो थ्रू व्हा. क्लिअर आहे. आणि जर आवडलं तर काय करा, हा व्ह्यूज. आणखी एक आमचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या तर कंप्लेंट ज्या काही तक्रारी आहेत त्या आम्ही घेतच आहोत, पण आमच्या सुद्धा कंप्लेंटला तुम्ही ऐका नाही. तर आमची कंप्लेंट एवढीच आहे की व्ह्यूज व्यवस्थित येत आहे, आम्ही समाधानी आहोत जेवढे व्ह्यूज येत आहेत. पण जेवढे व्ह्यूज येत आहेत तेवढे सबस्क्रिप्शन होत नाहीये. क्लिअर आहे. तर बस ते तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जर व्ह्यूज होत असेल, लेक्चर आवडत असेल, तर खरंच आवडत असेल तर काय करा, सबस्क्राईब करा. क्लिअर आहे. वारंवार मी ते मधात 10 वेळा मला म्हणता येतं लेक्चर घ्यायसाठी, पण मी तर टाइमपास करायसाठी उभा राहिलेलो नाहीये है ना. मला तुमचाही वेळ मौल्यवान आहे, माझाही वेळ मौल्यवान आहे. क्लिअर आहे. शिकवायला आलो इथे शिकूनच जाईल, पण एवढं लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण कोणाकडून काहीतरी देत असतो त्यालाही तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा असते. क्लिअर आहे. ठीक आहे. इथे आपण थांबू. धन्यवाद.